श्री स्वामी समर्थ. दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. उद्या दत्त जयंती. तसा हा सणच म्हणावा लागेल. दत्त महाराजांची कृपा आशीर्वाद या दिवशी आपल्याला प्राप्त करण्यासाठी आपण या 26 डिसेंबरच्या सकाळी लवकर उठून दत्त महाराजांची पूजा उपासना करणं हे फार गरजेचं आहे. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या तिन्ही देवांचा एकत्रित अवतार म्हणून भगवान दत्तात्रयांची आपण पूजा करतो. त्याचबरोबर मार्गशीर्ष पौर्णिमेचा हा दिवस महाराजांचा जन्मदिवस म्हणून आपण साजरा करतो. या 26 डिसेंबर रोजी सकाळी 5:47लाच पौर्णिमा सुरू होते आहे. प्रातःविधी आपले सर्व आवरून आपण दत्त महाराजांची मूर्ती, फोटो जे आपल्याकडे अवेलेबल असेल त्याची पंचोपचार पूजा करायची आहे. त्याचबरोबर पूजा करण्याआधी संकल्प करायचा आहे. संकल्प करून आपण जर ही पूजा केली तर नक्कीच फलदायी होण्यास मदत होते. त्याचबरोबर महाराजांना पिवळ्या फुलांचा हार, पिवळे फुलं तसेच पिवळी मिठाई उद्या जर शक्य असेल तर नक्की नैवेद्य दाखवा. ओम द्राम दत्तात्रयाण महा या मंत्राचा जास्तीत जास्त उद्या जप आपण केला पाहिजे. त्याचबरोबर दत्तमाला मंत्र याचाही आपण 108 वेळेला जप करायचा आहे. जप करण्याच्या वेळी आपण जर सोबत पाणी घेऊन बसलो आणि ते जर पाणी घरातील सर्वांना पिण्यास दिले तर सगळ्यांचे आयुर आरोग्य हे चांगले राहण्यासाठी, वाढण्यासाठी मदत होणार आहे. या दिवशी महाराजांची पूजा आराधना केल्याने इतर दिवसांपेक्षा 1000 पटींनी त्याचे फल जास्त सांगितलेले आहे. कारण दत्त महाराज या दिवशी जे दत्त तत्व आहे ते पृथ्वीवर 1000 पटींनी इथे अवतरित असतं आणि कार्यरत असतं. म्हणून आपली कोणतीही इच्छा पूर्ण करण्यासाठी आपल्याला या दिवशीची पूजा आणि उपासना करायला नक्कीच या दिवशी फलदायी होणार आहे. ओम दिगंबराय विद्महे अत्रिपुत्राय धीमहि तन्नो दत्त प्रचोदयात या मंत्राचा आपण या दिवशी जास्तीत जास्त वेळेस जप करायला पाहिजे. त्याचबरोबर दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा हा साधा, सरळ आणि सोपा मंत्र आहे. ज्यांना कुठलंही मंत्र म्हणणं जमत नसेल, शक्य नसेल, त्यांनी ह्या जर मंत्राचा जप केला तरीही आपल्याला नक्कीच उद्या मोक्षप्राप्तीच्या दिशेने व इच्छापूर्तींच्या दिशेने आपले ही वाटचाल होणार आहे. दत्त महाराजांचे एकूण 24 गुरु आहेत आणि महाराजांनी पंचतत्वापासून सूर्य, चंद्र, समुद्र असे अनेक 24 गुरु केलेले आहेत. आपल्यालाही उद्या आपल्या गुरूंची पूजा, आपल्या आराध्यांची पूजा ही नक्की करायची आहे. त्याचबरोबर उद्या गुरूंची भेट घेऊन दत्त महाराजांच्या आपल्या जवळपास जे मंदिर असेल त्या मंदिरातही दर्शनासाठी आपल्याला जायचे आहे. त्याचबरोबर आपण उद्या एक खास स्तोत्र जर म्हटलं तर आपल्याला फायदा हा खूपच होणार आहे. दत्ताचे जे अवतार आहेत श्रीपाद श्रीवल्लभ आणि नृसिंह सरस्वती यांचे वर्णन असलेले हे जे स्तोत्र आहे हे दत्त महाराजांचे शिष्य टेंबे स्वामी यांचे शिष्य श्री रंग अवधूत महाराज यांनी हे स्तोत्र रचलेले आहे. हे स्तोत्र म्हणजे दत्त बावन्नी. दत्त बावन्नी हे इतके पॉवरफुल असे स्तोत्र आहे जे नकारात्मक ऊर्जा ही पूर्णपणे दूर करते. बाहेरची बाधा, करडी बाधा, आपल्याला असलेले कुठलेही आजार, व्याधी ह्या दूर करण्यासाठी उद्या दत्त बावन्नी हे म्हणायचे आहे.
त्याचबरोबर आपल्या दुःखांचा परिहार, आकस्मित येणारे जे दुःख आहे ते दूर होऊन, दैन्य दूर होऊन सुखाचा लाभ आपल्याला अपेक्षित असेल तर उद्या हे स्तोत्र आपण नक्कीच म्हटले पाहिजे. ते जर शक्य असेल तर 5 वेळेला, 11 वेळेला, 21 वेळेला आपण जर म्हटलं तर अजूनच त्याचा फायदा हा आपल्याला होणार आहे. त्याचबरोबर आपण उद्या एक महत्त्वाची गोष्ट करायची आहे, ती म्हणजे आपण उद्या अन्नदान करायचे आहे. अन्नदाना इतके पुण्य सांगितलेले नाही, म्हणून शक्य झाले तर एक अंध व्यक्तीला आपण दान केले पाहिजे आणि जास्तीत जास्त आपण अन्नदानाचा उद्या लाभ घेतला पाहिजे आणि त्याचं पुण्य प्राप्त करून घेतले पाहिजे. उपाय छोटे आहेत. दत्त महाराजांची उद्या जे आशीर्वाद आहेत ते प्राप्त करून घ्या. दत्त महाराजांची सेवा करा, जागृत देवस्थानी भेट द्या आणि आपले जे प्रारब्ध आहेत, संचित कर्म आहेत ते चांगले करून घ्या. नेहा जोशी, दत्त अनघा वास्तू रिसर्च सेंटर.